ब्रेक नंतर आपल्या ॲग्रोनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। विषमुक्त शेतीसाठी देशी गोसंगोपनाचा आग्रह धरणारं एक कुटुंब पुणे जिल्ह्यात लोणी देवकर गावी आहे। होय, माजिद पठाण आणि रचना गोसंवर्धन परिवार या कुटुंबाची देशी गायीच्या गोसंवर्धनासाठी सुरू असलेली धडपड गेल्या वर्षी वसुबारशीनिमित्त साम टीव्हीनं संपूर्ण महाराष्ट्राला दाखवली होती। या वृत्तानंतर आतापर्यंत जवळपास 25 ते 30 हजार शेतकरी आणि नागरिकांनी प्रत्यक्ष भेट देत पठाण कुटुंबाच्या कार्याची दखल घेतली। यामुळे देशी गोसंगोपनाला गती मिळण्यास मदत होत असल्याची भावना त्यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केली। मागच्या वर्षी वसुबारशीच्या निमित्ताने साम टीव्हीने पहिल्यांदा आमची बातमी टीव्हीला दाखवली। मला असं वाटतं की साम टीव्हीने खूप मोठी क्रांती केली, कारण वसुबारसेला बातमी दाखवल्यानंतर जवळपास 30-1 लोकांनी आमच्या फार्मला व्हिजिट केली। देशी गोपालन कशा पद्धतीने करू शकतो, आम्हाला करणं शक्य आहे का, ए टू मिल्क म्हणजे काय, नक्की ते कसं असतं आणि आम्हाला जर ए टू मिल्क पाहिजे असेल तर आम्ही काय करू शकतो, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही लोकांना द्यायचा प्रयत्न केला। देशी गोपालनाबद्दल मार्गदर्शन करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून आम्हाला असं जाणवलं की च्या निमित्ताने किमान 2000 लोकांनी गोपालन सुरू केलं। जे लोक आता आमच्या टचमध्ये आहेत की आम्ही गाय पाळायला, देशी गाय पाळायला सुरुवात केली आहे, ए टू मिल्क आम्ही प्यायला सुरुवात केली आहे। त्यामुळं आम्ही खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो साम टीव्हीचं की त्यांनी देशी गायीला प्रकाशात आणण्याचं काम केलं। मला यूट्यूबवर पाहून दररोज लोक फोन करतात, किमान 150 फोन मला दररोज आजही येतात वर्षभरानंतर, आणि 300 लोक आमच्या फार्मला व्हिजिट करतात। आम्ही प्रत्येकाला मार्गदर्शन करायचा मॅक्झिमम प्रयत्न करतो आणि देशी गोपालन दारादारात देशी गाई कशी होईल ह्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। अगदी कतार, दुबईपासून लोक साम टीव्ही पाहतात आणि पाहून आम्हाला फोन करतात, याचा आम्हाला खूप आनंद झाला। पूर्वी देशी गाय पाळायची म्हणजे ते आपलं काम नाही आणि आपल्याला परवडणार नाही अशी लोकांची धारणा होती, पण वर्षभरामध्ये जे लोक आले आणि आम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न केला की ही देशी गाय अशा पद्धतीने परवडते, तर मॅक्झिमम लोकांनी देशी गाय पाळायला सुरुवात केलेली आहे आणि लोकांनी दूध घ्यायलाही त्याची सुरुवात केलेली आहे। विशेष करून सांगायचं झालं तर शेतकऱ्याच्या बरोबरच सुशिक्षित तरुण, IT इंजिनियर्स या सगळ्या लोकांचा देशी गोपालनाकडे कल वाढलेला आहे। ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आम्हाला वाटते की देशी गाय संपतील ही जी भीती आमच्या मनात होती, तर आता तसं काही होणार नाही। पहिले मी साम टीव्हीचा धन्यवाद मानतो की यांनी जे आहे, आम्ही जे देशी गो संवर्धनाचं काम करतो, पहिली बातमी यांनी दाखवली आणि तेव्हापासून बऱ्याच लोकांना हे माहीत झालं की देशी गायीचं काय महत्त्व आहे। आणि आमच्याकडे तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास आठवड्याला 300 ते 400 लोक येतात आणि वर्षभरामध्ये खूप काही लोकांनी इथे व्हिजिट दिलेली आहे आणि बऱ्याच लोकांनी देशी गाई पाळायला सुरुवात पण केली आहे। तर याचं म्हणजे मातेच्या दुधानंतर जर महत्त्व असेल तर देशी गाईच्या दुधाचं महत्त्व आहे आणि म्हणजे ए टू मिल्क की जे आरोग्याला लाभदायक आहे। आणि माझं तर असं म्हणणं आहे की देशी गाई हे सगळ्यांच्या दारात असायला पाहिजे शेतकऱ्याच्या, की जेणेकरून याला काही वेगळं काही लागत नाही। देशी गाईला तुम्ही बांधावर जरी बांधले तरी 2 गाई देशीच्या जे आहेत ते जगून निघतात। आणि मी नेहमी शेतकऱ्यांना सांगतो की बाबा ही गाई तुम्ही पाळा एवढ्यासाठी की हा खताचा कारखाना आहे। तुम्ही जर देशी गाई पाळली तर त्यापासून नुसतं गोमूत्र मिळेल, नुसतं शेण मिळेल, दूध मिळेल असं नाही, ते प्रत्येक गोष्ट ह्याच्यातली अमूल्य आहे, ह्याचं मूल्य करता येत नाही। आपला जो काही आता खर्च होतोय ह्याच्यावरती खतावरती, तर 2 गाय जरी असलं तर माणूस जो आहे, आता पाळीकर सर तर म्हणतात की 1 गाई जी आहे 30 एकर शेती करू शकते, तर 2 गाया पाळल्या तर माझं असं म्हणणं आहे की 10-15 एकर शेतीला त्याचं शेण पुरतंय। त्याचं गोमूत्राचा योग्य वापर जर तुम्ही केला तर तुम्हाला म्हणजे खत घ्यायची किंवा त्याचं गोमूत्र वापरलं तुम्ही तर तुम्हाला वेगळे स्प्रे काही घ्यायची गरज लागत नाही। फळबागेला तर ह्याचा फार मोठा उपयोग होतो। आणि आता वसुबारशी निमित्त मी असा एक संदेश देतो की प्रत्येकाने देशी गाई आपल्या दारात ठेवावी की जेणेकरून शेतकऱ्याला चांगले दिवस येतील। आपण सगळे सुशिक्षित आहोत, आपल्याला
लिहिला वाचता येतं, तर आपण त्या दृष्टिकोनातून ह्याचा अभ्यास करून अभ्यासपूर्वक ह्याचं गोपालन करावं. ह्याचा सायंटिफिकली काय फायदा आहे हा आधी बघावं आणि त्याच्यानंतरच आपण मग हे करायचं का नाही गोपालन किंवा जी चर्चा आहे त्याला आपल्याला काय फायदेशीर आहे, आपल्याला परवडणारा आहे का नाहीये, आणि त्याच्यातून जे गाईचं दूध आहे, त्याचं तूप आहे, त्याचे फायदे आधी बघून घ्या आणि सायंटिफिकली बघा. सायंटिफिकली आपण बघितल्यानंतर तुम्हाला तो फायदे लक्षात येईल आणि आपल्याला चांगलं त्याचे रिझल्ट पण भेटतील शेतीसाठी पण आणि स्वतःसाठी पण.